नमस्कार अंगणवाडी सेविकाताईंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य हक्क सेवा आयोग प्रपत्रक 3 मूल्यमापनचे फॉर्म ऑनलाईन कसे भरायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मूल्यमापनचं फॉर्म का भरायचं असतं तर आपण जे काम केलं आहे ते आपलं काम या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं, आपल्या सर्व डिटेल फिलअप करून आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट करायचं असतं। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व डिटेल न चुकता आपल्याला ऑनलाईन कसे भरायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। सुरुवातीमध्ये काय करावं लागेल, आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला लॉग इन करून ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं ते तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे। व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ही वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात। आता हे कंपल्सरी आहे, अंगणवाडी सेविकाताईंसाठी आहेत। तर काही ठिकाणी सुपरवायझर तुम्हाला भरून देत असेल, काही ठिकाणी तुम्हाला जर भरता येत असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये तुम्ही भरू शकतात। ही माहिती मूल्यमापनची माहिती तुम्ही भरू शकतात। तर चला आपण सुरुवात करू। रजिस्ट्रेशन सुरुवातीमध्ये करू। आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर बघा, या ठिकाणी काय करायचं आहे, सुरुवातीमध्ये तुमचं नाव, व्हिडिओ जास्त लॉंग होणार आहे तर व्हिडिओ डिटेलमध्ये बघा तेव्हाच तुम्हाला समजेल। या ठिकाणी तुमचं नाव द्यायचं आहे, तुमचं नाव फिलअप करायचं आहे, तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे। नंतर ईमेल आय डी, बघा ईमेल आय डी कंपल्सरी असेल, तुमची ईमेल आय डी या ठिकाणी फिलअप करायची आहे। मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे। नंतर आपल्याला डिझायनेशन रोल, आता डिझायनेशन रोल आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी भरपूर ऑप्शन देण्यात आले, चीफ कमिशनर, डिझायनेटर ऑफिसर, फर्स्ट ॲप्लेट ऑफिसर, HOD, नोडल ऑफिसर, प्रिन्सिपल, सेक्रेटरी, असं भरपूर ऑप्शन देण्यात आले। तर या ठिकाणी काय करायचं आहे त्यानं आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन डिझायनेटेड ऑफिसर हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। बघा, या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही सिलेक्शन करायचं आहे। या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट केलं व्यवस्थित तरच तुम्ही मूल्यमापनचं तुम्ही डिटेल भरू शकतात। तर 2 नंबरचं हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि खाली ओके करून द्यायचं आहे। ओके केल्यानंतर खाली बघा फॉर्म परमिशन, आता फॉर्म परमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा इन्स्पेक्शन फॉर्म 3 या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, ओके करून द्यायचं आहे। ओके केल्यानंतर सिलेक्ट डिपार्टमेंट, आता या ठिकाणी सर्व डिपार्टमेंट येणार आहे, होम डिपार्टमेंट, रेव्हेन्यू, फॉरेस्ट डिपार्टमेंट, ॲग्रिकल्चर, ॲनिमल्स, अर्बन डेव्हलपमेंट, लॉ, ज्युडिशरी, रूरल डेव्हलपमेंट, सर्व डिपार्टमेंट येणार आहे। महाराष्ट्रामध्ये जेवढं असेल ते डिपार्टमेंट तेवढं डिपार्टमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर आपल्याला आपलं डिपार्टमेंट कोणतं आहे तर बघा, ह्युमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर सब डिपार्टमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ह्युमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट। तर बघा, हे फक्त एकच या ठिकाणी ऑप्शन येणार आहे, तर या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं। बघा ताईनो, भरपूर वेळेस तुम्हाला काय या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो तर बघा, ह्युमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट असंच तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी नाव दिसणार आहे तुम्हाला, तर पुन्हा तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं किंवा मोबाईल रिफ्रेश करायचं। रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ह्युमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट हा ऑप्शन येऊ शकतो। आता सब डिपार्टमेंटसुद्धा आपण फिलअप केलं। नंतर आपल्याला डिव्हिजन कोणतं आहे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोकण, कोणतं डिव्हिजन आहे तुमचं तर डिव्हिजन तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला जिल्हा निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचं आहे, ओके करून द्यायचं आहे। ओके केल्यानंतर तालुका निवडायचं आहे, तालुका निवडल्यानंतर ओके करायचं आहे। आणि नंतर आपल्याला विलेज, बघा विलेज तुमचं गाव, आता तुम्ही कोणत्या गावामध्ये राहतात ते गाव सिलेक्ट करायचे तुम्ही या ठिकाणी, ओके करून द्यायचं। शेवटी आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघा, इथे लक्ष ठेवायचं ताईनो, हे सर्व आपण डिटेल जसं आहे तसं मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवलं तसंच तुम्ही सिलेक्ट करा। नंतर आपल्याला पासपोर्ट क्रिएट करायचं आहे, या ठिकाणी पासपोर्ट क्रिएट करायचं आहे आणि कन्फर्म पासपोर्ट, एक स्ट्रॉंग पासपोर्ट तुम्ही क्रिएट करायचं। बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी पासपोर्ट कसं क्रिएट करायचं ते दाखवतो। बघा, P कॅपिटल,
नंतर ए आणि स्मॉल डबल एस @ नंतर 1 2 3 असं 4 तुमच्या पद्धतीने तुम्ही पासपोर्ट तयार करून घ्यायचे. तयार केल्यानंतर बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन. आता या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आले. ऑलरेडी रजिस्टर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असेल या पोर्टलवरती तर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्ही ईमेल आय डी तुमचं युजर आय डी असेल आणि पासपोर्ट तुम्ही क्रिएट करत असेल ते पासपोर्ट फिलअप करायचं आणि लॉग इन करून द्यायचं. आता हे सर्व आपण डिटेल फिलअप केलं तर आपण नवीन रजिस्ट्रेशन करतो या ठिकाणी. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फायनली ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे. बघा फायनली ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक दिसेल युजर आय डी. तुमची युजर आय डी काय असेल, तुमची जीमेल, तुम्ही जीमेल फिलअप केली ती जीमेल तुमची युजर आय डी असेल ते लक्षात ठेवायचं आहे. आता सर्व रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशन फायनली सक्सेसफुल झालं होतं. आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, आपली सेवा आमचे कर्तव्य. आता या ठिकाणी डायरेक्ट लॉग इन करायचं आहे. ऑलरेडी रजिस्टर असं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक केलं असतं तर तुम्ही डायरेक्ट या पोर्टलवर आले असते किंवा तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं डायरेक्ट प्रोसेस लॉग इन झाली असते. तर तुम्ही आता या ठिकाणी बघा मी रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एकाच व्हिडिओमध्ये मी रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं ते मी तुम्हाला दाखवतो आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. युजर आय डी काय असेल तुमची, तर जीमेल या ठिकाणी फिलअप करायचे. नंतर बघा ऑटोमॅटिक या ठिकाणी लॉग इन झाले. आता मी पुन्हा तुम्हाला असं दाखवतो. बघा या ठिकाणी ईमेल आय डी तुमची युजर आय डी असेल, ईमेल आय डी फिलअप करायचं आहे आणि तुम्ही पासपोर्ट काय तयार केलं होतं ते पासपोर्ट तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. पासपोर्ट फिलअप केल्यानंतर रिमेंबर मी या ऑप्शनवरती टिक करायचं आहे, क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही तुमचं पासपोर्ट विसरला असेल तर तुम्ही या फॉरगेट युअर पासपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पासपोर्ट फॉरगेट करू शकता. आता पासपोर्ट फॉरगेट करण्यासाठी आपण फॉरगेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण ईमेल आय डी दिली असेल त्या ईमेलवर आय डीवरती तुम्हाला एक OTP येईल आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं पासपोर्ट फॉरगेट करू शकता. चला तर आपण ईमेल आय डी युजरनेम म्हणून वापरले आणि पासपोर्ट आपण जे तयार केलं होतं पासपोर्ट फिलअप केलं. पासपोर्ट फिलअप केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. असं तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे. आता या ठिकाणी डॅशबोर्ड दिसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. व्हिडिओ जास्त लॉंग होणार आहे ताईंनो, व्हिडिओला स्किप करू नका. आता हे बघा आपण डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये भरू शकता. PCवरती भरायचं असेल तर तुम्ही PCवरती भरू शकता. लॅपटॉपवरती तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण लँडस्केप दिसणार आहे. या ठिकाणी मी आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये भरायचं आहे. आपल्या ताईंकडे सर्वांकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्येच ते भरू शकतात. तर बघा ॲड फॉर्म 3 या ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, आपली सेवा आमचे कर्तव्य. आता हे सर्व तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन दिसणार आहे. तर सुरुवातीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या 3 डॉटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर बघा फ्लाईट मोडमध्ये आपलं मोबाईल करून घ्यायचं आहे ताई. या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं आपलं पूर्ण स्क्रीन आपल्याला दिसणार आहे. डेस्कटॉप मोडमध्ये करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवतो. तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत प्रशासकीय विभाग सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधीनस्थ पदनिर्देशित अधिकाऱ्यांचे सेवा देण्याचे कामगिरीच्या मूल्यमापनाकरिता तपासणी प्रपत्र 3. आपण कोणतं प्रपत्र भरतोय ते 3 प्रपत्र आपण भरतोय मूल्यमापनाकरिता. अंगणवाडी सेविकाताईंनी जे काम केलं असेल ते काम आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे.
आता पहिली स्टेप असेल बघा, या या ठिकाणी 3 स्टेप देण्यात आले. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप. हे सर्व आपल्याला व्यवस्थितरित्याने आपल्याला भरायचं आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. या एकाच व्हिडिओमध्ये असं यूट्यूबला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही. रजिस्ट्रेशन वेगळं व्हिडिओ असेल आणि लॉगिन आणि ॲप्लिकेशन सबमिट फिलअप करायचं वेगळं व्हिडिओ असेल. असा एकत्र व्हिडिओ तुम्हाला पूर्ण यूट्यूबला सापडणार नाही. तर फक्त हाच एकच व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती. तर मी रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन लॉगिन करून सबमिट ॲक्युरेट फिलअप करून सबमिट करून दाखवतोय. तर आपल्याला पहिली स्टेप फॉलो करायचे. तर बघा या ठिकाणी पहिली स्टेप आहे. बघा, हे आपण रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा आपलं नाव आलं या ठिकाणी. नंतर आपल्याला या ठिकाणी करायचं वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव आणि आडनाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बघा या ठिकाणी स्वतःचं नाव तुम्ही पूर्ण फिलअप केलं तरी चालेल. पूर्ण फिलअप करायचं या ठिकाणी. तर या ठिकाणी पुन्हा विचारलंय वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव, नंतर तुमचं आडनाव आणि ईमेल आय डी येणार या ठिकाणी. नंतर मोबाईल नंबर तुम्ही फिलअप केला असेल तो मोबाईल नंबर दिसेल तुम्हाला या ठिकाणी. पुन्हा आपल्याला दूरध्वनी क्रमांक द्यायचे, मोबाईल नंबरच द्यायचा आपल्याला या ठिकाणी. नंतर पुन्हा पर्यायी ईमेल आय डी दिले. दुसरी ईमेल आय डी असेल तुमच्याकडे तर ईमेल आय डी तुम्ही सुद्धा फिलअप करू शकता या ठिकाणी. नाही केलं तरी चालेल. बघा या ठिकाणी रेड कलरमध्ये डॉट दिलं असेल ते ऑप्शन इम्पॉर्टंट असेल बघा. याच्यात कंपल्सरी भरायचे. ईमेल आय डी नाही दिली तरी चालेल. पर्यायी मोबाईल नंबर बघा, मोबाईल नंबर आणखी द्यायचे तुम्हाला. दूरध्वनी क्रमांक सुद्धा कंपल्सरी आहे. तर मोबाईल नंबर आणखी तुम्हाला द्यायचा आहे. मोबाईल नंबर द्यायचा नसेल तर काही हरकत नाही. नंतर आपल्याला पुढचं असेल बघा, युजर आय डी पासपोर्ट आहे का? आता बघा तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं युजर आय डी आणि पासपोर्ट असेल तुमच्याकडे किंवा तुम्हाला महिला बाल विकास विभागाकडून तुम्हाला युजर आय डी आणि पासपोर्ट दिलं असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. तर बघा या ठिकाणी मी नाही करतो. नाही केल्यानंतर आपल्याला पुढचं इन्फॉर्मेशन असेल विभागाची माहिती. आता काय करायचं, विभागाची माहिती ऑटोमॅटिक येणार आहे. प्रशासकीय विभागाचे संस्थेचे नाव हे ऑटोमॅटिक येणार आहे. तर प्रशासकीय विभागांतर्गत उपविभाग सुद्धा ऑटोमॅटिक येणार आहे. कारण आपण रजिस्ट्रेशन करताना हे ऑप्शन सिलेक्ट केलं होतं वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. तर हे ऑटोमॅटिक येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाचे नाव, संस्थेचं नाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. बघा क्षेत्रीय कार्यालयाचे नाव किंवा संस्थेचं नाव म्हणजे आपल्याला आपल्या तालुक्या लेवलला ज्या ठिकाणी महिला बाल विकास विभागचं नाव ऑफिस असेल तर तुम्ही ICDS असं पण लिहू शकता किंवा महिला बाल विकास विभाग असं तुम्ही या ठिकाणी तुमचं जे एरियामध्ये असेल त्याचं शेवटी नाव टाकून द्यायचं आहे. महिला बाल विकास विभाग डॉट डॉट जे गाव असेल, जे तालुका असेल तालुक्याचे नाव लिहून द्यायचं आहे. नंतर हे फिलअप केल्यानंतर आपल्याला महसूल विभाग हे ऑटोमॅटिक येणार. रजिस्ट्रेशन करताना आपण विभाग निवडला होता तर ऑटोमॅटिक आले. आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे. नंतर गाव निवडायचं आहे. हे बघा हे ऑटोमॅटिक आले. याच्या ठिकाणी तुम्हाला कुठलंही फिलअप करायची गरज नाही. तर आपण रजिस्ट्रेशन करताना हे सिलेक्ट केलं होतं ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आता कार्यालयीन प्रमुखाचे पदनाम या ठिकाणी बघा, कार्यालयीन प्रमुखाचे पदनाम या ठिकाणी कोणतं तुम्ही पदनाम लिहिणार आहे? अंगणवाडी सेविका. या बॉक्समध्ये काय करायचं तुम्हाला अंगणवाडी सेविका असं टाईप करून द्यायचं आहे. फिलअप करून द्यायचं आहे. नंतर आपल्याला कार्यालयाचा पत्ता द्यायचा आहे म्हणजे अंगणवाडीचा पत्ता द्यायचा आहे. मुक्काम पोस्ट, तहसील जे असेल ते तुमचा पत्ता या ठिकाणी कार्यालयाचा पत्ता द्यायचा आहे. कंपल्सरी आहे बघा या ठिकाणी कार्यालयाची ईमेल आय डी. तर बघा ईमेल आय डी तुमच्याकडे असेल अंगणवाडीची जीमेल ईमेल आय डी तुम्ही क्रिएट करून घ्यायचं आहे. ईमेल आय डी क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी फिलअप करायचं आहे किंवा तुमच्याकडे दुसरी ईमेल आय डी असेल ती ईमेल आय डीसुद्धा तुम्ही फिलअप करू शकता. कंपल्सरी आहे ईमेल आय डी तुम्हाला फिलअप करावाच लागेल. नेक्स्ट ऑप्शन आहे कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक. बघा आता आणखी तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुमचं कार्यालयाचं मोबाईल नंबर असेल अंगणवाडीचं किंवा तुमच्याकडे दुसरा नंबर असेल मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचा आहे. हे केल्यानंतर आपल्याला पुढचं असेल बघा, ज्या वर्षासाठी तपासणी करण्यात येत आहे त्या
तील कार्यालयीन सेवेचा कार्यकाळ. तर बघा आर्थिक वर्ष काय दिले 2023 ते 2024. प्रारंभ तारीख 1/4/2023 आणि समाप्ती तारीख 31/3/2024 असं या ठिकाणी देण्यात आले. आता हे सर्व आपण डिटेल फिलअप करून दिले. हे फिलअप केल्यानंतर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे. नेक्स्ट केल्यानंतर बघा असं तुम्हाला पेज दिसेल. आता या ठिकाणी थोडं झूम करून घेतो मी. आपण पहिली स्टेप कंप्लीट केली. आता दुसरी स्टेप आली बघा. या ठिकाणी पहिली स्टेप कंप्लीट झाली. दुसरी स्टेप आपल्या दुसरी स्टेपवरती येऊन गेली. आपण नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी फक्त आपल्याला रीड करायचं. रीड केल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन देण्यात आले. तो ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. बघा मी थोडं झूम करून घेतो. आता पहिला ऑप्शन आहे बघा. इथे काय म्हटलंय, पदनिर्देशित अधिकारी म्हणून आपण कोणत्या स्तरावर कार्यरत आहे असं विचारले. बघा पदनिर्देशित अधिकारी म्हणून आपण कोणत्या स्तरावर कार्यरत आहेत. तर आपल्याला ग्रामस्तर, तालुका स्तर, उपविभागीय स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर, राज्यस्तर. तर आपण कोणत्या लेवलला काम करत असतो, या ठिकाणी अधिकारी म्हणून काम कोणत्या स्तरावर कार्यरत आहेत. तर बघा या ठिकाणी ग्राम स्तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ग्राम स्तर. दुसरा प्रश्न आहे, ऑनलाईन सेवा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे बोधचिन्ह, लोगो आणि घोषणावाक्य असते का. तर फक्त होय किंवा नाही करायचं. बघा असेल तर होय करायचं आहे. होय केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ते प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल. तर बघा चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जे सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. नसेल तर नाही करून द्यायचं. नाही केल्यानंतर काहीही अपलोड करायची गरज नाही. तिसरं आहे ब, ऑनलाईन सेवा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र व संबंधितांची डिजिटल स्वाक्षरी असते का. तर बघा तुम्ही सिग्नेचर पाहिले असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. तर मी नाही करतो या ठिकाणी. तिसरा आहे अर्ज नाकारल्यानंतर अर्जदाराला अर्ज नाकारल्याने कारण कळवले जाते का. तर बघा या ठिकाणी अर्ज नाकारल्यानंतर अर्जदाराला अर्ज नाकारल्याचे कारण कळवले जाते का. तर बघा ज्यांचं अर्ज नाकारले असेल त्यांचं कारणसुद्धा तुम्ही त्यांना कळवत असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. चौथा मुद्दा, अर्ज नाकारल्याचे अर्जदाराला अपिलाच्या तरतुदीबाबत कळवले जाते का. तर होय किंवा नाही करायचे तुम्ही तुमच्या पद्धतीने. पाचवा आहे, क्षेत्रीय कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार विविध नमुना 4 नियम 17 नुसार नोंदवह्या ठेवण्यात आल्या आहेत का. तर बघा असेल तर होय, नसेल तर नाही. तर मी नाही करतो. पदनिर्देशित अधिकाऱ्यास संगणकसह इंटरनेट व इतर साधन सामग्री उपलब्ध आहे का. असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचे. अधिनियमातील कलम 20(3) नुसार अधिसूचित सेवा देणे कामे पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या मागील आर्थिक वर्षातील कामगिरीचे मूल्यमापन झाले आहे का. झाले असेल तर होय करायचं, नाही झालं असेल तर नाही करून द्यायचं. बघा मी स्पीडमध्ये थोडं घेते कारण जास्त व्हिडिओ लॉंग होत आहेत, त्याच्यामुळे फक्त तुम्हाला हे प्रश्न वाचायचे, उत्तर होय किंवा नाही करायचे. मागील आर्थिक वर्षात कोणत्याही सेवेसाठी विहित कालावधीत अर्जाच्या निपटाऱ्याचे प्रमाण 90% कमी होते आहे का. असेल तर होय किंवा नाही. 8 नंबर, अधिनियमातील कलम 20(5) क मध्ये तरतुदीनुसार मागील आर्थिक वर्षात कोणतेही कसूर न करता 100% प्रकरणात विहित कालावधीत लोकसेवा दिली असल्याचे प्रसिद्धीपत्र देण्यात आले आहे का. दिलं असेल तर होय करायचं किंवा नाही. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत आपणाविरुद्ध भंगात्मक कारवाई करण्यात आलेली आहे का. आली असेल तर होय करायचं, नाही तर नाही. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत आपणास विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे का. कारवाई करण्यात आली असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. फक्त हे प्रश्न होय किंवा नाही असं तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे, होय किंवा नाही. 11 नंबर आहे, IIT महामंडळ यांचे जिल्हा समन्वयक यांच्याकडील आवश्यक तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण मिळते का. मिळत असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. पदनिर्देशित अधिकारी म्हणून आपण प्रशिक्षण घेतलं आहे का. घेतलं असेल तर होय किंवा नाही.
13 नंबर आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत विहित सूचना फलक कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात आले आहे का? लावलं असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. बघा हे सर्व प्रश्न आपल्याला काय करायचं, व्यवस्थित रीड करायचं आहे. मी व्हिडिओ स्पीडमध्ये का घेतो, कारण व्हिडिओ जास्त लाँग होत आहे त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये घेत आहे. आता हे होय किंवा नाही जे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही काम तसं केलं असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. केलं असेल होय केल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करावं लागेल आणि पुढचा प्रश्न सॉल्व करता येणार आहे. आता आपल्याला हे सर्व डिटेल फिलअप केल्यानंतर आपल्याला काय करायचं, नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. हे बघा नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन ओपन झालं आहे. पहिलं झालं, दुसरं झालं आणि तिसरं ओपन झालं आहे. आता या ठिकाणी आपल्याला सर्व डिटेल भरायचे, तर आपल्याला फक्त काय करायचं आहे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ज्या सेवेसाठी पदनिर्देशित अधिकारी आहेत त्यांचे तपशील आपल्याला ठिकाणी कोणत्या एरोवरती क्लिक करायचं आहे, तर बघा या ठिकाणी हा एरो दिसत असेल तुम्हाला, या एरोवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसणार तुम्हाला. हे सर्व 1 बाय 1 आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर अंगणवाड्यामध्ये गरोदर महिलांचं नावं नोंदणी करणे. दुसरं आहे 0 ते 6 महिने ते 3 वर्षापर्यंत मुलांची अंगणवाडीतील नोंदणी करणे. हा दुसरा ऑप्शन असेल. तिसरा 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची अंगणवाडीत नोंदणी करणे हा असेल. सबला योजनेअंतर्गत किशोरी मुलींचे नोंदणीकरण, किशोरी शक्ती योजनेअंतर्गत मुलींचे नोंदणीकरण. चौथा, नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे वसतिगृह स्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनाची केंद्र सरकारला शिफारस करणे. बाल संगोपन संस्था निरीक्षण गृह यामध्ये बालकांना दाखल करून घेणे आणि पीडित महिलांना आधारगृहात दाखल करून घेणे. हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसणार. तर आपण फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करू. आता 1 बाय 1 हे सर्व डिटेल तुम्हाला फिलअप करायचं आहे. बघा तर असं आडवं क्रॉस करायचे तुम्हाला या ठिकाणी, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हे 1 बाय 1 सर्व प्रश्न आपल्याला भरायचे. पहिला प्रश्न असेल, दुसरा, तिसरा, चौथा असं तुम्हाला दिसेल. तर पहिला आहे 1/4/2023च्या सुरुवातीस शिल्लक ऑनलाईन अर्जाची संख्या किती? तर या बॉक्समध्ये संख्या तुम्हाला फिलअप करायचे. बघा शिल्लक ऑनलाईन अर्जाची संख्या तुम्हाला द्यायची आहे. या ठिकाणी संख्या लिहायचे, नसेल तर 0 करायचे. दुसरा, आर्थिक वर्षभरात प्राप्त ऑनलाईन अर्जाची संख्या. बघा प्राप्त ऑनलाईन अर्जाची संख्या द्यायचे, नसेल तर 0 करायचे. असेल तुमच्याकडे संख्या तर संख्या टाकायची. तिसरा हा आर्थिक वर्षात ऑनलाईन अर्जामधील मुदतीत निकाली काढलेल्या अर्जाची संख्या. तर मुदतीत निकाली काढलेल्या अर्जांची संख्या तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे. नेक्स्ट असेल आर्थिक वर्षात ऑनलाईन अर्जामधील मुदतीनंतर निकाली काढलेल्या अर्जाची संख्या. बघा तुमचं तुम्ही लाभार्थ्यांची नोंदणी केली असेल, मुदतीनंतर त्यांची नोंदणी केली असेल, त्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. नसेल तर 0 करायचं आहे. नेक्स्ट आहे आर्थिक वर्ष अखेर ऑनलाईन अर्जामध्ये प्रलंबित राहिलेल्या अर्जाची संख्या द्यायची आहे. बघा आर्थिक वर्ष अखेर ऑनलाईन अर्जामधील प्रलंबित राहिलेल्या अर्जाची संख्यासुद्धा द्यायचं आहे, नसेल तर 0 करायचं आहे. नेक्स्ट आहे आर्थिक वर्षात मुदतीत निकाली काढलेल्या किती ऑनलाईन अर्जांना सेवा देण्यात आली ती संख्या द्यायची या बॉक्समध्ये. नंतर आपल्याला आर्थिक वर्षात मुदतीनंतर निकाली काढलेल्या किती ऑनलाईन अर्जांना सेवा देण्यात आली, तर हे टोटल संख्या टाकायचे. किती अर्जांना सेवा देण्यात आली टोटल या ठिकाणी तुम्हाला संख्या टाकायचे. नंतर आपल्या आर्थिक वर्षात किती ऑनलाईन अर्जांना सेवा नाकारण्यात आली ते संख्या द्यायचे, नसेल तर 0 करायचे. नंतर हे बघा पुढे ऑटोमॅटिक पर्सेंटेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिक पर्सेंटेज येणार आहे. जेवढं तुम्ही संख्या फिलअप केलं असेल, नाकारलेले अर्ज, प्रलंबित अर्ज जेवढे असेल तेवढे ते तुम्ही, नसेल तर 0 करायचं. तरीसुद्धा या ठिकाणी काय येणार आहे, पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे. इथे पर्सेंटेज तुम्हाला काढायची गरज नाही. तुम्ही जसं डिटेल फिलअप केलं असेल त्या पद्धतीने या ठिकाणी पर्सेंटेज येऊन जाणार आहे. आता जसं आपण अंगणवाडी पहिलं ऑप्शन सिलेक्ट केलं होतं, दुसरं ऑप्शन. तर बघा दुसरं ऑप्शन आपल्याला फिलअप करण्यासाठी आपल्याला बघा या ठिकाणी तुम्हाला
ग्रीन सिम्बॉल दिसत असेल बघा, ग्रीन सिम्बॉल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी क्रिएट झाले बघा. नेक्स्ट अंगणवाड्यामध्ये गरोदर महिलांची नावे नोंदणी हे आपण डिटेल फिलअप केल्यानंतर आपल्याला पुन्हा या एरोवरती क्लिक करायचं आहे आणि 6 महिने ते 3 वर्ष पर्यंत मुलांची अंगणवाडीतील नोंदणी करणे. तर बघा या ठिकाणी दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि सेम टू सेम आपण जसं या असं क्रॉस करायचं आहे, आडवं क्रॉस करायचं आणि सर्व 1 बाय 1 सर्व बॉक्समध्ये फिलअप करायचे आणि ऑटोमॅटिक या ठिकाणी काय येणार आहे, पर्सेंटेज येणार आहे. पुन्हा आपल्याला सेम मेथड यूज करायचं आहे, सेम प्रोसेस यूज करायचं आहे. ग्रीन या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे. तिसरं ऑप्शन क्रिएट झालं. तिसरं ऑप्शन क्रिएट झाल्यानंतर आपल्याला या एरोवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला 3 ते 6 वर्षपर्यंत मुलांची अंगणवाडीतील नोंदणी करणे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि त्यांचे डिटेल भरायचे. असं 1 बाय 1 सर्व ऑप्शन तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित तुमच्या मोबाईलमध्ये भरू शकता. बघा एखाद्या सायबरवरती गेले किंवा एखाद्या त्या ठिकाणी तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जास्त घेऊ शकतं, कारण एवढं जास्त भरायचं आहे. तर तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये भरा. एकदम निवांत एका ठिकाणी बसून घ्या. तुम्हाला 1-1.5 तास लागेल, कारण व्हिडिओ बघायचं आहे, एकीकडे व्हिडिओ चालू ठेवायचं आणि तुम्ही तुमचं डिटेल भरायचं. तेव्हाच तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन लवकरात लवकर भरता येणार आहे. असे 1 बाय 1 सर्व डिटेल तुम्ही भरायचं आहे. तर मी एवढंच भरून दाखवतो, कारण व्हिडिओ जास्त लाँग होत आहे. नेक्स्ट आहे ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या. बघा, ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या खालील तक्त्यामध्ये अचूक माहिती नोंद अनुक्रमे करावी. जसं आहे बघा, आपण सेम हा कॉलम यूज केला होता तसं या ठिकाणी पण आपल्याला यूज करायचं आहे. या ऑप्शनवरती या एरोवरती क्लिक करायचं आहे. या एरोवरती क्लिक केल्यानंतर बघा, अंगणवाडीमध्ये गरोदर महिलांचं नाव नोंदणी करणे हे आपल्याला त्या ठिकाणी सेम टू सेम आहे. जसं तुम्ही या ठिकाणी फिलअप केलं आहे तसंच तुम्ही या ठिकाणी ब मध्ये सुद्धा सेम फिलअप करायचं आहे. बघा, ब या ऑप्शनमध्ये जसं तुम्ही फिलअप केलं सर्व हे 1 बाय 1 हे सर्व फिलअप केलं, तसं या ठिकाणी पण 1 बाय 1 असं तुम्ही या ठिकाणी डिटेल द्यायचे. सेम टू सेम द्यायचे. इथे क्रॉस करायचं आहे, असं आडवं क्रॉस करायचं आहे. क्रॉस केल्यानंतर बघा या ठिकाणी ग्रीन सिम्बॉल तुम्हाला दिसत असेल. या ग्रीन सिम्बॉलवरती काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 1 बाय 1 असे कॉलम तयार होत जाईल आणि आपल्याला ते सर्व डिटेल या पद्धतीने आपल्याला भरता येणार आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला खाली बघा, या व्यतिरिक्त क्षेत्रीय स्तरावर सेवा अधिसूचित केल्या आहेत का. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, या व्यतिरिक्त क्षेत्रीय स्तरावर सेवा अधिसूचित केल्या आहेत का असं म्हटलं आहे. केले असेल तर होय करायचं, नाही केलं असेल तर नाही करून द्यायचं आहे. नाही केल्यानंतर बघा, नाही केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ॲप्लिकेशन आपल्याला रिचेक करून घ्यायचं आहे. बघा, जोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही ॲक्युरेट फिलअप केलं नसेल तोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होणार नाही. तर बघा ताईंनो, व्यवस्थित तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी बघा, काही ठिकाणी तुमचं रॉंग असेल तर त्या ठिकाणी बघा असं रेड कलरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. ते करेक्शन करून घ्यायचं आहे किंवा आपल्याला ॲप्लिकेशन चेक करून घ्यायचं, आपलं ॲप्लिकेशन बरोबर फिलअप केलं किंवा नाही. प्रिव्हियसवरती क्लिक करायचं आहे. पूर्ण ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, तुमचं डिटेल तुम्ही फिलअप केलं सर्व A to Z डिटेल दिसणार तुम्हाला. ते सर्व बघायचं आहे. ॲक्युरेट असेल तर फायनली काय करायचं, खाली यायचं आहे. बघा, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला या ऑप्शनवरती काय करायचं, तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे आणि तुमचं हे या ठिकाणी सर्व मूल्यमापनकरिता हे तपासणी प्रपत्रक तुमचं कंप्लीट होऊन जाणार आहे. ताईंनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त व्हिडिओ लॉंग झाला आहे तर मी जास्त तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देणार नाहीत. तर जेवढं कामात आहे तेवढंच मी तुम्हाला या ठिकाणी बोलून देतो. आणि नवीन आला असं चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी मी कुठलीही अपडेट असतं तर वेळोवेळी मी या चॅनलवरती अपलोड करत असतो. आपण लाईव्ह पाहिलं ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं, एकच व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आणि फायनली सबमिट कसं करायचं, सर्व A to Z प्रोसेस तुम्हाला मी दाखवलं. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.